नमस्कार. माता लक्ष्मी सिरीज मधील पहिल्या एपिसोड मध्ये आपले स्वागत आहे. वेदातील एक साधारण स्त्री कशा प्रकारे बनली, पुराणातील महालक्ष्मी देवी याची महती आपण ऐकूया. पुराणामध्ये वर्णन केलेली भव्य आणि ऐश्वर्यशाली लक्ष्मी देवी निर्माण होण्याच्या खूप आधी वेदांमध्ये तिचं एक साधं पण गूढ रूप अस्तित्व होतं. श्री यजुर्वेदातील शतपथ ब्राह्मण या ग्रंथात सांगितले आहे की प्रजापती म्हणजे वैदिक काळातील ब्रह्मा जेव्हा तपश्चर्येद्वारे सृष्टी निर्माण करत होते तेव्हा त्यांच्या तपातून एक तेजस्वी स्त्री प्रकट झाली. ती म्हणजे स्त्री. स्त्रीचे सौंदर्य, तेज आणि दिव्य आकर्षण इतकं अद्भुत होतं की अग्निदेव, वरुणदेव, इंद्र, सावित्री, सरस्वती यांसारखे सर्व दैविक देव तिच्याकडे आकर्षित झाले. त्यांनी स्त्रीला जबरदस्तीने मिळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रजापती म्हणाले, एखाद्या स्त्रीच्या इथे विरुद्ध तिच्याकडून काही घेणं योग्य नाही. स्त्रीकडून जे काही मिळवायचं असेल ते प्रेमाने आणि आदराने मिळवलं पाहिजे. यानंतर देवांनी प्रेमपूर्वक स्त्रीचे 10 उत्तम गुण स्वीकारले. विशेष म्हणजे हजारो वर्षापूर्वी सर्वांना स्त्री हवी होती आणि आज ही परिस्थिती तशीच आहे. आजही लोक सौंदर्य, संपत्ती, सत्ता, वैभव आणि भाग्याच्या शोधात आहेत. नंतर ऋग्वेदातील स्त्री सुक्तम मध्ये स्त्री आणि लक्ष्मी हा शब्द जोडला गेला. वैदिक काळात लक्ष्मी या शब्दाचे अनेक अर्थ होते. त्यातील एक अर्थ होता चिन्ह किंवा प्रतीक. त्या काळात कमळ, हत्ती, गायी, घोडे, धान्य, सोने आणि राजसत्ता ही सर्व तिची प्रतीक बनली. अशा प्रकारे वेदातील साधी स्त्री पुढे पुराणातील सृष्टीला पोषण देणारी भव्य महालक्ष्मी बनली. पुन्हा भेटूया माता लक्ष्मी सिरीज मधील दुसऱ्या एपिसोड मध्ये.